नमस्कार मंडळी, आज आपण आषाढी एकादशी स्पेशल एक थेंबही तेलाचा वापर न करता 3 एकदम सोप्या आणि झटपट टेस्टी रेसिपीज बघणार आहोत। ट्रू टर्टल एअर फ्रायरचा वापर करून मी या 3 रेसिपीज बनवल्या आहेत। हा एअर फ्रायर 4.5 लिटरचा आहे। 1400 वॅट पॉवरचा हा एअर फ्रायर आहे। खूप पटपट आपण बेकिंग, रोस्टिंग, ग्रिल, फ्राय, रिहीट करू शकतो आणि यामध्ये 8 प्रीसेट फंक्शन्स आहेत। एअर फ्रायर बास्केट बरोबर आपल्याला एक ट्रे देखील मिळतो। Amazon, फ्लिपकार्ट, ब्लिंकिट, झेप्टो आणि ट्रू टर्टल यांच्या वेबसाईटवरती पण हे एअर फ्रायर अवेलेबल आहे। तुम्हाला जर ऑर्डर करायची असेल तर ऋतुजा 25 कूपन कोड वापरा, तुम्हाला डिस्काउंट मिळून जाईल। चला तर आता रेसिपीला सुरुवात करूयात। सगळ्यात पहिल्यांदा मी मखाना चिवडा बनवणार आहे। त्यासाठी मी इकोबेकचा कुकिंग पेपर ट्रे घेतला आहे आणि त्यामध्ये मखाना, बदाम, काजू, शेंगदाणे, काळी मनुके आणि कढीपत्ता घालून एअर फ्राय करून घेणार आहे। कढईमध्ये देखील आपण हे सर्व भाजू शकतो, पण तेल किंवा तूप थोडंसं वापरावं लागतं, त्यामुळे मी इकडे एअर फ्रायरचा वापर केलेला आहे। हे सर्व भाजेपर्यंत मी एका वाटीमध्ये थोडेसे तूप घेतले आहे, त्यामध्ये लाल तिखट, जिरेपूड आणि मीठ घालून मिक्स करून घेत आहे। तुम्ही सुरुवातीलाच एअर फ्राय करताना देखील घालू शकता, पण मी विहांसाठी थोडे बाजूला काढून ठेवणार होते म्हणून सुरुवातीला घातले नाही। तुम्ही पाहू शकता किती छान कुरकुरीत मखाना भाजला गेला आहे। कढीपत्ता देखील छान कुरकुरीत भाजला होता। आता यामध्ये आपण 1 चमचा मिश्रण घालायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आपला मखानाचा चिवडा एकदम झटपट तयार झाला। या आषाढी एकादशीला तुम्ही हा चिवडा नक्की ट्राय करा। आता आपण दुसरी रेसिपी पाहूयात। त्यासाठी मी रात्रभर भिजवलेला साबुदाणा एका बाउलमध्ये घेतला आहे आणि त्यामध्ये आपण एक शिजवलेला बटाटा घालायचा आहे। नंतर त्यामध्ये शेंगदाण्याचे कूट, हिरवी मिरची आणि आले मी बारीक ठेचून घेतले होते आणि थोडेसे मीठ घालून सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। नंतर याला आपल्याला टिक्कीचा आकार द्यायचा आहे। आपण साबुदाणा वडा जसा बनवतो तसाच याला आकार द्यायचा आहे। मी थोडासा वेगळा आकार दिलेला आहे, तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता। तुम्हाला जसा आकार द्यायचा आहे तसा तुम्ही देऊ शकता। त्यानंतर मी इकोबेकचे नॉनस्टिक लायनर ट्रेमध्ये वापरले होते आणि त्याच्यावरती टिक्की ठेवून एअर फ्रायमध्ये 15 मिनिटे फ्राय करून घेतले होते। तुम्ही वरून थोडेसे तेल लावू शकता, पण मी थोडेही तेल वापरले नव्हते, तरी देखील साबुदाणा वडे मस्त वरून कुरकुरीत व आतून एकदम मऊसूत झाले होते। असे साबुदाणा वडा तळल्यानंतर खूप तेलकट होतात, पण एअर फ्रायरमध्ये तुम्ही तेलाचा वापर न करता एकदम कुरकुरीत साबुदाणा वडा बनवू शकता। चला आता तिसरी रेसिपी बघूयात। त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा मी इकोबेकचा कुकिंग पेपर ट्रे घेतला, त्यामध्ये मखाना आणि काजू भाजून घेणार आहे। 8 ते 10 मिनिटात मखाना आणि काजू भाजून घेतले होते। हे बघा, तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता मखाना किती कुरकुरीत भाजला गेला आहे। नंतर मी हे मिक्सरमध्ये बारीक करून घेतले होते व दूध उकळवायला एकीकडे ठेवले होते। इकडे मी अर्धा लिटर दुधाचा वापर केला होता। दुधाला उकळी येईपर्यंत एका वाटीमध्ये आपण जी मखाना काजू पावडर बनवून घेतली ती घालायची, वरून थोडेसे दूध घालायचे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। नंतर आपण दुधाला उकळी आल्यानंतर त्यामध्ये साखर घालायची आहे आणि साखर विरघळल्यानंतर आपण जे मिक्सर बनवून घेतले होते मखाना आणि काजूचे ते यामध्ये घालायचे आहे। तुम्ही जर डायरेक्ट काजू मखाना पावडर दुधामध्ये घातली तर गुठळ्या होतात, म्हणून हे पहिले दुधामध्ये मिक्स करूनच दुधामध्ये घाला। सगळ्यात शेवटी थोडीशी मी वेलची पावडर घातली, तुम्ही जर खात नसाल तर नाही घातली तरी चालेल, आणि परत एकदा मिक्स करून घेतले आहे। ही काजू मखाना रबडी तुम्ही गरम गरम देखील खाऊ शकता किंवा थंड करून देखील खाऊ शकता। आज बनवलेल्या आषाढी एकादशी स्पेशल या 3 रेसिपीज कशा वाटल्या ते कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा। भेटूया एका नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत बाय बाय।